नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दवल्लभं कलावज्ञजीवोदरार्तावतारं कलङ्काङ्कदे ज्योतिकामोदिवक्त्रं खलानेशवादा पुनरार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुल्या माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसवे प्रेम काही कळा निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निंगूर नाम असे समाधी देते भक्तीचा जीवाला नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन करा कृपा मजवरी एकदा दाखवा तू हरी वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु पंकज स्वामी महाराजांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा करण्याचं सौभाग्य आज मला प्राप्त होत आहे। कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड आणि पवित्र असा अभंग आज आपण चिंतन सेवेसाठी निवडला आहे। विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा तीर्थक्षेत्र आळंदी क्षेत्रामध्ये परम पावन इंद्रायणी मातेच्या या कुशीमध्ये माऊलींच्या समाधी वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आज आपण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 727व्या समाधी सोहळ्याच्या या उत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत। ज्या अर्थी आपण समाधी सोहळ्याकरता उपस्थित आहोत त्यार्थी आपण देवाला आवडणारे आहोत। भक्ती करत असताना मनुष्य हा देवाला आवडावी अशी भक्ती करत असतो। स्वतःला आवडण्यापेक्षा देवाला जास्त आवडली पाहिजे अशी प्रत्येक भक्ताची इच्छा आहे। काय केल्याने मी देवाला आवडेल, कोणती भक्ती केल्याने माझे देवापर्यंत पोहोचेल, काय करू म्हणजे देव माझ्यावरती कृपा करेल अशी प्रत्येक भक्ताच्या इच्छा आहे। अशा भक्ताने निरोबाला म्हणतात काही करायचं नाही। तुम्हाला जर वाटत असेल ना माझी भक्ती देवाला आवडावी किंवा मी देवाला आवडावं असं जर वाटत असेल तर एकच काम करा, फक्त आळंदीला या।
येते ते आवडती विठ्ठल. प्रत्यक्षात जे आज आळंदी क्षेत्रामध्ये भक्त उपस्थित आहेत ना ते देवाला आवडतात आणि म्हणून आपली भक्ती योग्य मार्गाने आहे असं समजायला काही हरकत नाही. आज या इंद्रायणी मातेच्या या काठावरती ही कीर्तन रूपी सेवा करण्याचं सौभाग्य माझ्यासारखी एका पामराला प्राप्त होत आहे. हे माझ्या अनंत जन्मीचं पुण्य आहे असं मी समजत आहे. कारण अनेक वाऱ्या लहानपणापासून आळंदी क्षेत्रामध्ये घडल्या. अनेक वेळेला या घाटावरती पलीकडच्या काठावरती बसून या विश्वशांती केंद्राचे कार्यक्रम ऐकण्याचं सौभाग्य माझ्यासारखे का छोट्या वारकऱ्याला लाभलं. कधी मनातही येत नसायचं की या व्यासपीठावरती आपल्यासारख्याला कधी उभा राहण्याचा योग येईल की नाही माहीत नाही. पण आज मात्र प्रत्यक्षात ज्या वेळेला मी या व्यासपीठावरती उभा आहे असं वाटत नाही की मी खरंच या व्यासपीठावर उभा आहे. एवढं अंतःकरण भरून येत आहे. कारण कोण्या जन्मातलं पुण्य असेल की प्रत्यक्षात इंद्रायणी माता वाहते, माऊलीची समाधी समोर आहे, असंख्य वारकरी भाविक भक्त निर्मळ आणि स्वच्छ अंतःकरणाने पवित्र होण्यासाठी या काठावरती बसलेले आहोत. आणि या काठावरती एवढ्या नयनरम्य अशा या वातावरणामध्ये, अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये माझ्यासारख्या पाप्याला पुण्यवान होण्याचं सौभाग्य प्राप्त होते. काय असतं बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनात आहे ना भाऊ, देव अशी एक संधी निर्माण करून देतो, देव असा एक चान्स निर्माण करून देतो. बघा माणसं संधीच्या मागे पळतात, पण संधीच्या मागे पळण्यापेक्षा संधीचं सोनं करता आलं. माणसाला, ज्या माणसाला संधीचं सोनं करता येतं ना तो माणूस मोठा होतो. आणि म्हणून आपल्याला नरदेह प्राप्त झाला ही एक फार मोठी संधीच आहे. आणि म्हणून देव प्रत्येक माणसाला अशी संधी, असा चान्स देत असतो की त्या दिवशी त्याच्याकडून दुप्पट तिप्पट चौपट पुण्य देव करून घेतो. आणि अशाच पद्धतीने आज मात्र माऊलींनी माझ्याकडून हे दुप्पट तिप्पट चौपट पुण्य करून निर्माण करून घेण्याची संधी माझ्यासारख्याला प्राप्त करून दिली. कारण वारकरी हा विश्वधर्म होणार आहे ही गुलाबराव बाबांची वाणी आहे. वारकरी हा विश्वधर्मापर्यंत पोहोचेल आणि विश्वातले लोक या वारकरी संप्रदायामध्ये येतील अशी त्यांची भविष्यवाणी आहे. आणि या वारकरी धर्माला विश्वामध्ये पोहोचवण्याचं काम आदरणीय विश्वनाथराव कराड साहेब करत आहेत. आणि आज अनेक देशामध्ये ज्ञानोबा तुकोबारांचं तत्वज्ञान गेलं पाहिजे ते आदरणीय कराड साहेबांचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नातूनच कराड साहेबांनी हे विश्वशांतीचं केंद्र या घाटावरती उभा करून सर्व समाजाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना या संप्रदायाची ताकद दाखवून देण्याचं काम या ठिकाणी साहेब करत आहेत. आणि या व्यासपीठाला खऱ्या अर्थाने अत्यंत परिपूर्ण सजवण्याचं काम अनेक दिवसापासून हे व्यासपीठ आम्ही पाहत आलो. पण वर्तमान काळामध्ये या व्यासपीठाची प्रसन्नता पाहत असताना कराड साहेबांच्या बरोबरच मला आदरणीय पारेगावकर महाराजांना धन्यवाद द्यावे लागतील की अत्यंत प्रेमाने सुद्धा महाराजांनी हे सगळे कार्यक्रम चालवलेले आहेत. त्याचबरोबर त्या काळामध्ये पद्मश्री शंकरबापू आपेगावकर घाटावरती ज्याला बोर्ड लागलेले असायचे त्यावेळेला ते नाव आम्ही वाचायचो, किसन महाराज साखरे आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर, ज्याला बापूंचं नाव आम्ही त्या बोर्डावरती वाचायचो त्यावेळेला मनात असं यायचं की बापू पंढरपूरच्या मठाचे विश्वस्त आहे म्हणजे हा मंच आपलाच आहे असं त्या काळात आम्हाला नेहमी वाटायचं. कुतूहलाने त्या बोर्डाकडे आम्ही पाहायचं आणि बापूंचं नाव, कारण कराड साहेबांचा त्यावेळेला परिचय नसायचा, पण पद्मश्री शंकर बापू आमच्या मठामध्ये पंढरपूरला हरिपाठातही मृदंग वाजवायचे. आणि म्हणून आम्हाला बापूंची जवळीक त्या काळात झाली होती. म्हणजे का पद्मश्रींनी सुद्धा हरिपाठात पकवाज वाजवावा, का वाजवावा, कारण हरिपाठ काही पद्मश्रीपेक्षा लहान नाही हे बापूंनी म्हणायचं. आल्याकडच्या लोकांनी खरं म्हणजे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांचाच वारसा आदरणीय भाऊ चालवत आहेत.
या मंचावरती मला सकाळी येत असतानाच पाणीगावकर महाराज कोणीतरी म्हणलं, महाराज तुमचं भाग्य आहे बा, तुम्हाला चान्स भेटला तिथं. कसं काय भेटला? पहिल्यांदाच तुम्ही चालला असाल. नाही, माझ्या अगोदर आमचे किसन महाराजांचे कीर्तन तिथं झालेत. आणि आजचा जो मान आहे ना, तो या मंचाने मला दिलेला मान नाही, तो बंकट स्वामींच्या परंपरेला दिलेला मान. आणि म्हणून बंकट स्वामींच्या परंपरेचा एक पाईक या नात्याने ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. स्वामी महाराज, सद्गुरु झोप महाराज आणि माऊली जगद्गुरु तुकोबाराज अशी बुद्धी देतील त्या पद्धतीने आपल्या समोर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक माणसाची एकच इच्छा आहे, आपण मोठं झालं पाहिजे. प्रत्येकाला एकच वाटतं मी मालक झालो पाहिजे. सेवक होण्याची कुणाची इच्छा नाही. कुणीही असो, सेवक जरी असला त्याला जर आपण विचारलं ना, काय रे तुला कोण व्हावं वाटतं? मालकच व्हावं वाटतं, असं प्रत्येकाची इच्छा. कुणीही असा, कसेही असा आणि कुठेही असा, प्रत्येकाला मोठं होण्याची इच्छा आहे. तुम्हाला जर मी विचारलं का हो तुम्हाला मोठं होण्याची इच्छा आहे का, तुमचं सुद्धा हेच उत्तर असेल की हा मोठंच व्हावं वाटतंय. बरोबर आहे. तुम्हाला पैशावाला व्हावं वाटतंय का? बोला बोला. व्हावं वाटतंय का पैशावाला? फक्त पैशावाला व्हावं वाटतंय का सर्वात जास्त पैशावाला? बोला. काय वाटतंय? फक्त पैशावाल्यात मजा नाही हो, सर्वात जास्त पैशावाला झालं पाहिजे. बरोबर आहे ना? कॅमेरेवाल्याला विचारतो, तुला मालक आवडते एक सेवक आवडते? मालक आवडते. कुणाचा मालक आवडते? मालकीचा. कुणाचा तो होईना पण मालकच होण्याची इच्छा आहे. विठाला मोठं होण्याची इच्छा आहे. मोठं होत असताना आपल्याला जे अगोदर मोठे झाले तर त्यांच्या जवळ जावं लागेल. कारण संगत करना बडों के तो बढत बढ़ जाए. जशी संगत असते ना तशी पंगत असते. या मंचावरती या, या इंद्रायणीच्या घाटावरती या, माऊलीच्या जवळ या, इथे संगतही मिळेल आणि संगतीच्या बरोबर घेण्याचा जर प्रयत्न तुमचे असतील तर तुम्हाला साधूंच्या संगतीमध्ये जावं लागेल. तरच आपल्याला तो परमात्मा मिळेल, अन्यथा मिळणार नाही. कारण धरिती ज्या हाती संत कृपावंत धरिती जाती संत कृपावंत. ज्यांच्या हाताला आपण धरलेला आहे ना त्यांचा हात अगोदर चेक करणं महत्वाचं आहे. कोणाच्याही जीवाने कधी हाताला धरू नये.
धरायचंच असेल तर देव म्हणजे संतांच्या हाताला धरा, कारण तो हात एकदा आपल्या हातात आला ना तर तो हात देवापर्यंत पोहोच केल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला रामायणामध्ये असा प्रसंग येतो, वाली खाली पडलेला आहे, अण्णा त्याला देवाने मारलेला आहे, तो खाली पडतो वाली, आणि खाली पडल्यानंतर वालीला देव म्हणतो माफ कर, मी तुला मारलंय. खरं म्हणजे तुला मारावं अशी माझी इच्छा नव्हती, पण तुला मला मारावं लागलं. आता त्यात रामप्रभूचाही स्वार्थ होता, कारण त्याला मारलं नसतं तर सुग्रीव जवळ येत नव्हतं. अर्थात तो प्रसंग बाकी मोठा आहे. का मारलं, कशासाठी मारलं ते देवाने सिद्ध केलं नंतर, कारण करशी तरी नव्हे काही, तो देव आहे, तो काही करू शकतो. पण इथं बसलेल्या प्रत्येक बापाने हे वालीचं उदाहरण घरी घेऊन गेलं पाहिजे. वाली म्हणला देवा, तू जरी मला मारल्यानंतर खऱ्या अर्थाने दुःखी होत असलास ना तरी खरं सांगतो देवा, माझ्यासारखा सौभाग्यवान मीच आहे. शरयूतल्या या काठावरती माझं मरण आहे. अर्थात रघुकुलातल्या या थोर पुरुषाकडून माझं मरण आहे. रघुकुलातला जो सूर्यवंश आहे ना, या सूर्यवंशातल्या थोर पुरुषाकडून माझं मरण आहे. प्रत्यक्षात देवाच्या समोर माझं मरण आहे. त्याला देव म्हणतो वाली तुला मारायचं नव्हतं, पण तू पापी आहेस म्हणून तुला मारलं. त्यावेळेला वाली म्हणतो देवा, तुला पाहिल्यानंतर मी पापी असूच शकत नाही. अरे मी तुला पाहतोय आणि तरी सुद्धा तू मला पापी म्हणतो, हे तू का बोलू शकतो? अरे तुझ्यासारख्याने असं बोलणं शोभा देत नाही. तुझे तर वारकरी सांगतात कोटी ब्रह्म हत्या बोला म्हणीचा बसल्या बसल्या म्हणीचा ज्या वेळेला देव वालीला म्हणतो तू पापी आहेस, त्याला वाली म्हणतो देवा नीट बोल, मला पापी म्हणण्याचा अधिकार तुला नाही. कारण तुझे वारकरी सकाळी सकाळी म्हणतात की आमच्या देवाला पहा, देवाला पाहिल्यानंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप निघून जाईल. असे जर तुझे वारकरी म्हणत असतील पांडुरंगवा, तर मी तर प्रत्यक्षात तुला पाहतोय ना, मी पापी असण्याचं काय कारण आहे? पण तो देव आहे, देव म्हणला तू पापीच आहेस. आता का पापी आहे ते सगळं रामायण पाकळेल. इथला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. ज्याला वाली मरत होता ना, त्याला त्या वालीच्या डोळ्यात पाणी आलं. डबडबल्या डोळ्याने वाली म्हणतो देवा, मरत असताना आता शेवटची एकच इच्छा आहे. स्वतःच्या मुलाचा हात वाली स्वतःच्या हातात घेतो. त्या अंगदाचा हात वाली स्वतःच्या हातात घेतो. रामप्रभूला जवळ बोलवतो आणि रामप्रभूच्या हातात वाली स्वतःच्या मुलाचा त्या अंगदाचा हात देतो. आणि हात दिल्यानंतर वाली सांगतो देवा, माझी शेवटची एकच इच्छा आहे. मरत असताना तुला माझी विनंती आहे, मी मेलो तरी चालेल, पण माझ्या मुलाचा हात मी तुझ्या हातात दिलाय ना देवा, माझ्या मुलाचं आयुष्य आणि भविष्य चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि माझ्या मुलाचं आयुष्य आणि भविष्य तुझ्या हातात हात दिल्यानेच चांगलं होणार आहे. म्हणूनच देवा, आता मी तुझ्या हातात माझ्या मुलाचा हात दिलाय ना, तू मात्र हात बाजूला करू नकोस. जर तू त्याचा हात सोडलास तर माझ्या मुलाचं आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. अर्थात प्रत्येक माणसाने काही नाही करता आलं तरी चालेल जीवनामध्ये, पण किमान आपल्या मुलाचा हात अशा मुलाच्या हातात द्या, अशा व्यक्तीच्या हातात द्या, अशा महात्म्याच्या हातात द्या की आपल्या मुलाचं भौतिक जीवन जरी नाही बदललं तरी चालेल, पण त्याचं मात्र संस्कारिक जीवन, आध्यात्मिक जीवन हे मात्र सदृढ होईल. कोणाच्या हाताला हात
धरला तर माणूस कधी मोठा होऊ शकत नाही. त्याने प्रत्यक्षात देवाच्या हाताला जरी धरलं ना तरी देव त्या ठिकाणी पाप पुण्याचा विचार करेल. पण तुम्ही जर संतांच्या हाताला धरलं ना, संत कधी पाप पुण्याचा विचार करणारच नाही. कारण संतांचं ब्रीद वाक्य आहे, जय काळांचे व्यंकटी. कुणीही असला ना तरी संतांच्या जवळ आल्यानंतर संतांकडे मात्र भेदभाव नाही. मग भेदभाव नाही तर श्री संत नामदेव महाराजांचा एक अभंग आपल्याला प्रसिद्ध आहे, पाहायला असा मिळतो. त्या अभंगात तुम्ही विचार करा, त्या अभंगात त्याने सगळा विचार असा मांडलाय. अकल्पाविष्य व्हावे बोला बोला माझी आस कळा, अहंकाराचा वारा कुणाला, कल्पनेची बाधा कुणाला, कल्याणच व्हावं पण कुणाचं. प्रत्येक क्षणात माझं माझं माझंच केलं तुम्ही. मग तुम्ही विश्व धर्माची संकल्पना आमच्या पुढे मांडता आणि तुम्ही माझ्याच लोकांचं चांगलं झालं पाहिजे, माझंच चांगलं झालं पाहिजे, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, असं कसं चाललं? माझंच चांगलं झालं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्याच लोकांचं चांगलं झालं पाहिजे असं तुम्ही म्हणता. मग कधी कधी वाटतं नामदेव महाराजांच्या पेक्षा ज्ञानोबारायांची मागणी योग्य असं वाटतं. कारण ज्ञानोबाराय म्हणतात कळ जरी असला ना तरी सुद्धा त्याला मरू म्हटले नाही. ज्ञानोबाराय जर मरू म्हटले असते ना एका भिंतात ढिपून गेल्यासारखा मेला असता माणूस. पण खळ मरू म्हणले नाही, जे कळांची व्यंकटी सांडू, खळपणा दूर झाला पाहिजे. मग तुम्ही म्हणा नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय हे समकालीन आहेत, दोघांचा विरोध आहे का? अजिबात नाही. घेत असताना आपण कसं ग्रहण करायचं याच्यावरती बरंच अवलंबून आहे. आता बघा नामदेव महाराज मागतायत ना देवाला तेही योग्यच आहे आणि ज्ञानोबाराय देवाला मागतात ना तेही योग्यच आहे. दोघंही योग्य कसे आहेत का? ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, अर्थात नामदेव महाराज ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे जे खळांची व्यंकटी सांग, म्हणजे जे दुष्ट दुर्जन आहेत त्या दुर्जनांचा खळपणा ज्याला निघून जाईल. उदाहरण दाखल सांगतो, एखाद्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांवरती रामेश्वर भट्टासारखा माणूस त्या काळामध्ये फार त्रास देत होता, आपल्या सगळ्यांना माहित आहे. अर्थात गावातला एखादा विस्थापित माणूस जर प्रस्थापित होत असेल तर गावातल्या प्रस्थापित माणसाला विस्थापिताचं प्रस्थापित होणं हे कधी सहन होत नसते. विठाला त्या काळामध्ये रामेश्वर भट्ट म्हणजे प्रस्थापित पंडित होते. रामेश्वर भट्ट प्रस्थापित आहेत त्या काळात आणि कुंड्याचं विस्थापिताचं पोरग जर प्रस्थापित होऊन वेदाचा अर्थ मांडत असेल तर हे मात्र त्यांना जमलं नाही आणि म्हणून त्यांना त्रास झाला. आता कोपला पाटील गावाचे हे लोक महाराजांना म्हणावं लागलं. आता माझं भीम पूर्ण राहिलं. हे सगळे आपण अभंग वाचा महाराजांचे. पण त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारांना त्रास झाला तरी सुद्धा महाराजांनी त्या मंबाजीवालाही त्रास दिला नाही आणि रामेश्वर भट्टालाही त्रास दिला नाही. उलट यांना त्रास न देता त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्यातला कळपणा घालवला. ज्ञानोबारांच्या समोर विठोबारायांसारखे विठोबा केचरांसारखे माणसं आले, त्यांच्यातला खळपणा घालवला आणि ज्याला यांच्यातला खळपणा निघून गेला त्यावेळेला नामदेव महाराज म्हणले आता यांच्यातला खळपणा निघून गेलाय ना, आता यांना अक्कल्पाविषयी मिळालं पाहिजे. मोठ्या माणसाच्या संगतीत जात असताना आपल्याला त्रास जरी झाला तरी कबूल, पण मोठ्याची संगती त्रासातून सुद्धा आनंद देत असते. बऱ्याच वेळेला माणसाला मोठ्या माणसाची संगती झेपत नाही. मोठ्या माणसाच्या संगतीत गेलं तर त्रास होतो. पण खरं सांगू का, परिसाच्या जवळ जात असताना त्रास झाला तरी चालेल, पण जीवरूपी लोखंडाने ज्ञानोबारायरूपी परिसाजवळ या जीवाचं सोनं झाले.
साधूच्या संगतीत गेलं पाहिजे. स्वहिताकारणी संगती साधूची. आता नाथ महाराजांचं म्हणणं आहे की स्वतःचं चांगलं करून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत जा. कारण नाथ महाराजांचं जीवन हे अनेक साधूंच्या कृपेस पात्र असलेलं जीवन आहे. नाथ महाराजांवरती जनार्दन स्वामींची कृपा आहे. नाथ महाराजांवरती दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे. नाथ महाराजांवरती हनुमंतरायांची कृपा आहे. नाथ महाराजांवरती अनेक हिमालयातल्या साधूंच्या कृपेचं पात्र असलेलं जीवन श्री संत एकनाथ महाराजांचं आहे. एकनाथ महाराज म्हणजे संत आहे. एकनाथ महाराज शांत आहे आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहे. बघा, शांत, श्रीमंत आणि संत या तीन गोष्टी कधी एकत्रित येत नाहीत. माणूस संत असतील, शांतही असतील, पण श्रीमंत असतीलच असं सांगता येत नाही. कारण सरस्वती आणि लक्ष्मी हे कधी एकत्रित येत नाही. पण कराड साहेबांच्या जवळ दोन्ही सोबत नव्हतात. अर्थात एखाद्या वेळेला तुम्ही श्रीमंत असाल, श्रीमंत माणूस हा शांतच असेल असं सांगता येत नाही. पण शांतही असेल असं गृहीत धरू आपण. श्रीमंतही आहे, शांतही आहे, पण संत असेलच असं सांगता येत नाही. पण नाथ महाराज शांतही आहे, नाथ महाराज संतही आहे आणि नाथ महाराज श्रीमंत सुद्धा आहे. विश्वातले श्रीमंत संत हे श्री संत एकनाथ आहे. ऐका, अलीकडच्या काळातलं मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या भागातलं वैभव आहे. दीक्षा परंपरेने ज्यांचे माणिक बाबा गुरु आहेत आणि शिक्षा परंपरेने ज्यांचे व्यंकट स्वामी गुरु आहेत असे राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा हे शांतही होते, भगवान बाबा श्रीमंतही होते आणि भगवान बाबा संतही होते. सांगू, श्रीमंतीचा भगवान बाबाचा जर विचार केला तर आजही भगवान गडावरती जा, लाखो रुपयाचा निधी भगवान गडाकडे पळतो. महाराज लोकनिधीकडे पळतात, पण पैसा गडाकडे पळतो. ही गडाची श्रीमंती आहे. अर्थात ती गडाची नाही, ती भगवान बाबांची आहे. कारण भगवान बाबा श्रीमंत होते, भगवान बाबा शांत होते आणि भगवान बाबा संत होते. कसे संत होते सांगू, भगवान बाबाच्या सामर्थ्याचा जर विचार केला ना तर पाण्यावरती बसून सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली. महत्वाचं पद तुम्हाला सांगायचंय. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत. तुमच्या पदाला अंडरलाईन करा. ईशे शांतीची शोभा, शांतीची शोभा याचा अर्थ भगवान बाबा शांत आहे. म्हणूनच तर म्हणावं लागलं त्या काळामध्ये उगवल्या तुळशी जेथे रक्त सांडी येले
हे सामर्थ्य त्यांचं. अर्थात नाथ महाराज श्रीमंत आहेत, नाथ महाराज संत आहेत आणि नाथ महाराज शांत आहेत. किती शांत आहेत नाथ महाराज. येवरंगावर थुंकला पण प्रसाद देऊनी मुक्त केला. काय कमाल आहे. नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकण्याचं धाडीस त्या काळामध्ये त्या लोकांनी केलं. पण थुंकले तरी सुद्धा त्यांना सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य हे नाथ महाराजांच्यात. म्हणजे नाथ महाराज हे शांत आहे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी ही नाथ महाराजांची श्रीमंती. ज्याची लक्ष्मीचा मालक, लक्ष्मीचा पती नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी देवाने नाथ महाराजांकडे काम करावं. लहान बालकाची मूर्ती ज्याला नाथ महाराजांच्या जवळ येते, महाराज काही काम असेल तर सांगा. नाथ महाराज म्हणतात, बाळा तुझ्याकडे पाहून काही काम सांगावं असं कधी वाटतच नाही. नाही महाराज लाजू नका, मी अत्यंत गरीब आहे, मला कामाची गरज आहे, म्हणून तर मी तुमच्याकडे काम सांगा. त्याला नाथ महाराज म्हणतात, अरे काम देणारा तू आहेस असं वाटतंय. नाही नाही लाजू नका, मला कामाची गरज आहे, दाम देऊ नका पण काम द्या. दाम देऊ नका पण काम द्या. आम्ही म्हणतो दाम सांगा. दाम नाही दिला तरी चालेल, पण मला कामाची गरज आहे. त्यावेळेला जा गिरजाबाईंना विचार, घरात काही कामे आहेत का. ती बालकाची मूर्ती अर्थात प्रत्यक्षात देव आई साहेबांकडे येतो. आई साहेब मला कामाची गरज आहे, काही काम असेल तर सांगा. त्यावेळेला आईसाहेब म्हणतात, बाळा काय काम सांगू तुला, काही सांगा. हा पाणी भरू शकतोस. लगेच पाणी भरू लागला. आईसाहेब पाणी भरून झालं, आता काय काम आहे. आता कपडे धुवायचे, धुतोस का. हा धुतो. वस्त्रे गंगा तीरी धुतोस. कापड धुवून आणला. आईसाहेब कपडे धुवायचे झाले, आता काय काम आहे. आता झाडून काढू शकतोस. हा लगेच झाडू नाही काढलं, पाणी टाकलं त्याच्यावरती. आईसाहेब आता काय काम. अरे काही खाऊन घे. नाही खाण्याचं जाऊ द्या, काम करण्यातच भूक लागत नाही मला, कारण त्याला काम करायचं होतं. पण महात्म्याकडे पूजा करणाऱ्याकडे जायचं होतं. कोण पूजा करत होतं. नाथ महाराज मध्ये पूजा करत होते. त्या पूजा करणाऱ्याकडे याला कामाला जायचं होतं महाराज. म्हणून तो म्हणतो, आईसाहेब तुमचे संपले का काम. महाराजांकडे असतील ना. हा असतील, जा पाहुणे त्यांच्याकडे. ज्या वेळेला तो महाराजांकडे येतो, महाराज मला काम करायचंय, सांगा ना काही काम आहे का. बाळा काय काम सांगू तुला, काही सांगा. म्हणजे माझी पूजा चालू आहे, आता चंदन उघडून मला देवाला लावायचंय, चंदन उघडून देऊ शकतो का. हा मनात म्हणला, मी चंदन उघडूनच काय माझ्या माझ्याला चंदन लावतो. चंदन उघडून द्यायचं काय सांगा. देवाने चंदन उघडायला सुरुवात केली. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कामे करीतो. स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. प्रत्यक्षात चंदन घासून देऊ लागला. गंमत बघा, चंदन उघडून कोण देतो. ऐकाय ना आपण सगळे. चंदन उघडून देतोय कोण. देवच चंदन उघडून देतोय. आणि लावायचं चंदन कोणाला, देवालाच लावायचंय. तरी सुद्धा नाथ महाराजांना हा देव आहे हे का कळलं नसेल. नाथ महाराज काही सामान्य आहेत का. नाथ महाराज सामान्य नाही, तरी सुद्धा का लवकर लक्षात नाही आलं. कारण देवाची माया ही संतांवर टाकली ना देवाने, तर देवाची माया संतांना सुद्धा ओळखू देत नाही. वास्तविक ते संत आहेत, त्यांना काय कळणार नाही. पण देवाची विश्व मोहिनीची माया असते ना, ती माया देवाने नाथ महाराजांवरती टाकली होती. म्हणून नाथ महाराजांना हा देव आहे म्हणून कळणार आहे. आणि
ज्या दिवशी माया देवाने काढून घेतली आणि नाथ महाराजांना कळाला हा देव आहे. नाथ महाराज म्हणतात ए श्रीखंड्या इकडे तुला काम सांगायचंय. देवाच्या लक्षात आलं या बाबाने आता मला ओळखलंय. श्रीखंड त्याच क्षणाला गुप्त झाला. अर्थात सांगण्याचा भाव असा आहे तुम्ही देवाजवळ जरी गेले तरी देव कळण्यासाठी अगोदर संतांच्या जवळ जावं लागेल. डायरेक्ट देवाच्या जवळ जर तुम्ही जाल तर डायरेक्ट देव तुम्हाला कळणार नाही. प्रत्यक्षात नामदेव महाराजांच्या हाताने तर देव जेवण करत होता पण त्या सुद्धा नामदेव महाराजांना विसोबा केदारांकडे जावं लागलं आणि मगच नामदेव महाराज म्हणजे नाबा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्व ठाई. अन्यथा नाही. ते नाथ महाराज अनेक साधू संतांच्या कृपेस पात्र असलेलं जीवन स्वतःच्या वाड्यामध्ये एक दिवस आराम करताय. झोपलेले असताना झोपेमध्ये नाथ महाराजांच्या गोड अशा झोपेत स्वप्न महाराजांना पडू लागते. स्वप्नामध्ये दिव्य अशी मूर्ती येते. कोण असेल ही मूर्ती? काय सांगते? तेजपुंज ही मूर्ती आहे. लक्षात येत नाही नाथ महाराजांच्या. खडबडून जागे होता. पाहता तर काहीच नाही. वाड्यात मीच आहे. कोण असेल कोण असेल परत विचार करत करत नाथ महाराज आणखी झोपी जातात आणि झोपी जात असताना नाथ महाराजांच्या डोळ्यासमोर तीच मूर्ती आली आणि सांगितलं महाराज अहो ओळखलं नाही का? मी आळंदीवरून आलो तुमच्याकरता. माझी तुमच्या चरणी विनंती आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे याच्याकरता की अजान वृक्षाची मुळे पण फाशी लागली. माझ्या जवळ या तुम्ही. मला त्रास होतोय. तुम्हाला आळंदीला यावं लागेल आणि माझा त्रास दूर करावा लागेल. ज्या वेळेला नाथ महाराजांना हे लक्षात येते प्रत्यक्षात विश्व माऊली आज मला बोलवत आहे. खडबडून जागे होतात. जागे झाले तर समोर कुणीच नाही. गिरजाबाईंना ज्याला स्वप्न सांगितलं जात आहे ना त्यावेळेला नाथ महाराज जेमतेम आपल्या दसवे बांधून घेतात. आळंदी आणि पैठण हे अंतर काही जवळ नाही पण मुक्काम दर मुक्काम करत करत नाथ महाराज या आळंदी क्षेत्रामध्ये येतात. आताची आळंदी आणि त्या काळातल्या आळंदीत फार फरक आहे. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी लावला. मला असं वाटतं डॉक्टर महाराज की ज्ञानोबांच्या समाधीचा शोध त्या काळामध्ये नाथ महाराजांनी लावला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जी आपल्याला दिसते ना ती खरं म्हणजे महात्मा ज्योतिबाराव फुलेंनी आपल्याला ती दाखवून दिली आहे. तसं नाथ महाराज इथं जायला आले त्याला हे आळंदी म्हणजे निवडून आणि वेढलेलं असं हे गाव इंद्रायणीच्या काठावरती आले. कुठंच काही कळत नाही. ही शतांची भूमी आहे. 108 वेळेला ज्ञानोबांनी इथंच समाधी घेतलेली आहे. असं एक शुद्ध स्थान असलेलं आळंदी म्हणजे काही सामान्य नाही. आळंदी हे पुण्यवान आळंदी हे पुण्यभूमी मनीचा बसला असला आळंदी हे पुण्यभूमी आळंदी म्हणजे सामान्य नाही. म्हणून तर नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव असं हे पुण्यवान असणारं गाव
इथं ज्याला नाथ महाराज येतात कळत नाही. परत इंद्रायणीचं स्नान करतात. स्नान करून नाथ महाराज अनुष्ठानाला बसतात आणि बसल्यानंतर परत नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत होतो, मी सिद्धेश्वराच्या समोर आहे. अनेक समाधी आहेत, ओळखायची कशी कळत नाही. सिद्धेश्वराचं दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर परत अनुष्ठानाला सुरुवात करतात आणि अनुष्ठानाच्या अंती त्या ठिकाणी नाथ महाराजांना परत दृष्टांत होतो की नाथ जो सिद्धांच्या समोर जो नंदी आहे ना, तो नंदी बाजूला सारा, मी तिथूनच तुमची वाट पाहतोय. त्याला त्या नंदीला नाथ महाराज ज्यावेळेला स्पर्श करतात त्यावेळेला तो नंदी असा चित्र सरकल्यासारखा पुढे सरकतो आणि त्याच विवरात नाथ महाराज पुढे प्रवेश करतात. 3.5 पाऊले टाकत नेमिले स्थळ समाधीचे नाथ महाराज त्या ठिकाणी उतरतात. त्यावेळेला त्या गाभाऱ्यातून लख प्रकाश असं बाहेर पडतो. कारण ते आसनावरती ज्ञानोबा बसलेले आहेत. राजीन आहे, धोत वस्त्राची घडी आहे, कमलपत्र आहे, तुळशीपत्र आहे, बेलपत्र आहे, पुढे निरंजनी लावलेली आहे. असं वाटतंय गड्या कुणीतरी आत्ताच येऊन ज्ञानोबरांच्या समोर निरंजनी पेटवली आहे. असं वाटतंय कुणीतरी आत्ताच पूजा करून ज्ञानोबरांची बाहेर पडले. ज्ञानोबरांच्या शरीरातून लख प्रकाश पडलेला होता. कारण प्रत्येक पुण्यवानाचं तेजाचं वलय ते फाकत असतं. ज्ञानोबरांच्या तेजाचं वलय एवढं फाकलेलं होतं, त्या विवराला दाटून गेलेलं होतं. कुठून तरी ते तेज बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्या तेजाला बाहेर पडता येत नव्हतं. आणि म्हणून नाथ महाराज त्या पुण्यवानाच्या वलयामध्ये, त्या तेजाच्या वलयामध्ये ज्याला जातायत ना, त्यावेळेला नाथ महाराज माऊलींच्या समोर जातात, हात जोडतात आणि हात जोडून त्या ठिकाणी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी नमस्कार करतायत. आणि नमस्कार केल्यानंतर ज्ञानोबरांचा जो भाव आहे नाथ महाराजांच्या लक्षात येतो. अर्थात लक्षात आल्यानंतर दोघांची चर्चा होते. काय चर्चा झाली असेल कोण जाणे, तो परमात्मा जाणे काय झाले असेल. पण त्या चर्चेच्या प्रसन्नतेतून नाथ महाराजांना आनंद होतो. आता बघा, तुम्ही असं म्हणाल की नाथ महाराजांना का माऊलींनी बोलवलं असेल, बरोबर? नाथ महाराजांनीच का माऊली ज्ञानोबांनी नाथ महाराजांनाच का बोलवलं असेल? सोपं सांगू का? गीता ही सांगितली कोणी? भगवान विष्णूंनी सांगितली. गीतेचा अर्थ लिहिला कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे गीता विष्णूने सांगितली, अर्थ विष्णूने सांगितला. आणि नाथ महाराज सुद्धा कोण आहे? भानुदासाचे कुळे, महाविष्णूचा अवतार. म्हणजे हे देवाला करून घ्यायचं आहे की ज्ञानेश्वरी जगासमोर आली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान हे जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे त्या काळामध्ये ज्ञानोबरांना नाथ महाराजांकडून करून घ्यायचं होतं. आणि आता मी लहान तोंडी मोठा दास होईल, क्षमा करा, पण त्याच ज्ञानेश्वरीला जगभर घेऊन जाण्याचं काम आज कराड साहेब करत आहे. कराड साहेबांच्या माध्यमातून आज जगातल्या देशापर्यंत वारकरी धर्म, ही वारकरी परंपरा, ही ज्ञानेश्वरी गीता पोहोचत नाही. याचा आपल्या सगळ्या वारकऱ्यांना सार्थ अभिमान. आणखी पुढे घेऊन जातो. त्यावेळेला नाथ महाराजांकडे तो ग्रंथ ज्ञानोबा देतात. याच्यातली अशुद्धता पहा आणि तो समाजाच्या पुढे जाऊ द्या. कारण अशुद्ध गेलं तर लोक वेगळ्या मार्गाने जातील, म्हणून शुद्धता पहा. पण नाथ महाराज म्हणतात ग्रंथ अतिशुद्ध. ग्रंथ आधीचा तो कसा आहे? अतिशुद्ध आहे. याला पाठांतरामध्ये शुद्ध अबद्ध जरी झाला असला ना तरी काही करायची गरज नाही. मी जर काही याच्यात बदल केले तर अमृताच्या ताटामध्ये मी नरोटे ठेवल्यासारखं होईल. त्याने जाण अमृताचे ताटी असं होईल. मी काही करणार नाही. तो ग्रंथ अतिशुद्ध आहे असा चमचम चमकणारा सोनेरी ग्रंथ ज्ञानोबरांच्या हातातून नाथ महाराजांकडे येतो. आल्यानंतर आता दोघं प्रसन्न आहेत बघा. मागायचं सुद्धा कळलं पाहिजे. मी आजचा अभंग निवडण्याचं हे कारण आहे, उद्या आदरणीय डॉक्टर महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. मी अल्पशी मागणी या संबंधाने साधतोय.
की मागायचा सुद्धा भाव कळला पाहिजे. देणारा प्रसन्न असेल तर तू काही देऊ शकतो, पण देणारा श्रीमंत आहे आणि तो जर प्रसन्न नसेल आणि तिथं जर आपण गेलो तर आपल्याला काही सुद्धा भेटणार नाही. आता बघा, नाथ महाराजांच्या लक्षात आलं ज्ञानोबा प्रसन्न आहे, मीही प्रसन्न आहे, आणि या प्रसन्नतेतून आता मात्र आपलं म्हणणं नाथ महाराज हळवारपणे ज्ञानोबांच्या समोर अभंगाच्या आपण संत आहात, कारण तुम्ही संत जन, तुम्ही संत आहात मी ओळखलंय. बघा, माणसाच्या जीवनात आहे ना, समोरची व्यक्ती कोण्या अधिकाराची हे सुद्धा करणं अत्यंत महत्वाचं. कधी कधी मोठ्या माणसाच्या संगतीत माणसं जातात, पण ती जर अवज्ञा करू लागली तर समजायचं मोठ्या माणसाचं मोठेपण यांना झेपलेलं नाही. म्हणून ते लक्षात येत नाही कधी कधी. माऊली माझ्याकडून असं घडत नाही, मनात बोलताय तुम्हाला मी ओळखलंय, तुम्ही प्रत्यक्षात देवाचे अवतार आहात, आपण संत आहात. संत म्हणायचं कुणाला? जे तापलेल्या जीवाला शांत करू शकतात त्यांना संत म्हणतात. त्रिविध तापाची झाली कोळवण हे ज्यांच्याकडे पाहायला मिळतं त्यांना संत म्हणावं. उद्विग्न झालेलं मन ज्यांच्या जवळ गेल्यानंतर शांत होतं त्यांना संत म्हणावं. महाराज वेगळे आणि संत वेगळे. जे कोणावरही असतात नाराज ते नसतातच खरे. लई मोकळ्या मनाने बोलले होते तुम्ही. अर्थात ज्ञानोबा हे संत आहे, आणि ते संत असल्यामुळे आपण संत आहात हे जाणीव मला होते. का? कारण आपल्याला माऊली म्हणतात. मानवता आहे, उदारता आहे, लिंत आहे, या सगळ्यांचा संगम आपल्याकडे आहे. माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लिंगता आहे तुमच्याकडे. किती मानवता आहे. महान आत्मा येसे सामात्मा, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना जगाच्या आपणची झाला. हे विश्व व्यापक भावना तुमच्याकडे आहे, आणि उदारता किती आहे तुमच्याकडे. अहो कोणीही असू द्या, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कसाही असू द्या, कुणी असला तरी त्याच्यावरती उदार त्यांनी कृपा करतात. तिथे ना जातीचा ना धर्माचा कुठल्याच पद्धतीचा भेद ज्ञानोबारायांकडे नाही. सातपुण्यामध्ये एक प्रसंग असा घडतो. सातपुण्यामध्ये एक जयपाल नावाचा चोर होता. तो चोर जयपाल असा अडवायचा लोकांना, आणि अडवला की तो डायरेक्ट पैसे
घेत नव्हता अण्णा. अगोदर त्या पकडलेल्या माणसाच्या गळ्यात माळ आहे का बघायचा. माळ आहे, मुखात विठ्ठल विठ्ठल चालू आहे, मग ते तो सोडून द्यायचा. पण ज्याच्या मुखात विठ्ठल नाही, काही नामचिंतन नाही, माळ नाही, आशांच्या खिशातले पैसे काढायचा आणि पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना खर्च करायचा. ही चांगली गोष्ट होती त्याची. पण त्याला कोणीतरी सांगितलं बा तू अशी सेवा करत राहा, माऊली एक दिवस तुझा सुद्धा उद्धार करते. तो चोर होता पण तो निष्ठा ठेवून होता. एक दिवस ज्ञानोबा त्या दिशेने ज्याला गेले ना, त्यावेळेला त्याने पाय पकडले, माऊली माझा उद्धार झाला पाहिजे, मी चोर आहे पण मी अशा अशा पद्धतीने चोरी करतो. माऊलींनी त्याचा सुद्धा उद्धार केला होता. म्हणजे कोणी जरी असला तरी तो ज्याला माऊली जवळ येतो ना त्यावेळेला त्याचा उद्धारच होतो. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, ते देवाचं जसं सामर्थ्य आहे ना, त्याच पद्धतीने ज्ञानोबरायांचं सामर्थ्य. आपण संत आहात हे मात्र मी ओळखलंय. संतांकडे कोणीही असला, छोटा असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, रेड्यांना सुद्धा जवळ करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायांचं आहे. हो का दुराचारी विषयी असक्त, हो का दुराचारी विषयी असक्त, दुराचारी विजयी आवता, हो का दुराचारी आवता. साधू संतांनी ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना नाथ महाराज जेवढं भरभरून वर्णन करतात, माझा ज्ञानेश्वर साधकांचा मायबाप, दर्शने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. प्रत्येक शब्दामध्ये माझा 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 माझे कोण आहे, आपण माझे आहात मी ओळखलंय. तुम्ही संतजन आता मी ओळखलंय, पण काम सांगा ना, काय काय काम आहे तुमचं. सर्वांनी
संत जन माझे ऐकावे वचन. महाराज म्हणले एकच करा कृपा मजवरी, माझ्यावरती कृपा करा. पण एक विनंती आहे, एकदा दाखवा तो हरी. एकदाच का बरं म्हणले असते हरी दाखवा. आता आमचे किसन महाराज असते तर अनेक प्रमाणे या ठिकाणी सांगितले असते, तितके मला सांगता येणार नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. एकदाच का बरं दाखवा, कारण एकदा जरी मी देव पाहिला ना तर मग मात्र त्याची सरली एरचा झाला सफल व्यापार. एकदा जरी तो परमात्मा मला पाहायला मिळाला ना तरी भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. एकदा जरी मी तो देव पाहिला, एकदा जरी तुम्ही पाहिलेला देव पाहिला ना तरी माझ्या सुद्धा जीवनामध्ये भागल्यांचा तो विसावा. करीन नावा लिंबलो परमानंदा पुरुषोत्तमा हरी आश्रमापासून. मी एकदा जरी त्याला पाहिलं ना महाराज तर मग मात्र दुःख टेकायचे नये. स्वप्नाशी भक्ती मुक्ती झाल्या कामारिताशी, त्याची वर्मत्व महत्वाची सुखे राहिलाशी प्रेमाची. एकदा जरी तो देव मला पाहायला मिळाला ना मग मात्र मागील परिहार पुढे नाही क्षीण झालिया दर्शन अनेक वेळा. अनेक वेळा नाही, अनेक वेळा त्याचं दर्शन घ्यावं, कारण त्याने एकदा तरी आपल्याला दर्शन द्यावं. म्हणून 1000 वेळेला दर्शन घ्यायचंय, म्हणून दरवर्षी वारीला जायचं. लोक म्हणते दरवर्षी देवाचं दर्शन घ्यायचं का, दर्शनच तो देत नाही. अरे 1000 वाऱ्या घे, एकदा जरी त्याने तुला दर्शन दिलं ना तर मग कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. एकदा जरी त्याला तुला पाहायला मिळालं ना मग पाहता श्रीमुख सुखावली सुख डोळ्याची भूप नवजे माझ्या. म्हणून तर तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आनंद जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. आता बघा नाथ महाराजही त्यालाच म्हणतात, ज्ञानोबाने सुद्धा म्हणतात माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहीन. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात तुका म्हणे आम्हा झोगे विठ्ठल भोगे खरे माव. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. का बरं म्हणत असतील त्रिअक्षरी सोपा. आमचे रामाई बाबा म्हणायचे काही 12 अक्षराचे मंत्र आहे, काही 24 अक्षराचे मंत्र आहे, काही 32 अक्षराचे, काही 2 अक्षराचे, पण तुकोबाराय म्हणतात 3 अक्षराचा जप. आता तुम्हाला आणि आम्हाला एकच मंत्र पाठ आहे. कसं होतं कसं झालं, काय करू कसं करू. तू काहीच करू नको, तू आणखी एक बी पावती फाटली नाही. तू फक्त बघितलं डॉक्टर सांगते तसं आहे, काहीच करू नको. अर्थात विषय असा आहे की महाराज म्हणतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3 अक्षराचा मंत्र कोणता आहे, विठ्ठल. आता बघा विठ्ठल नावात 3 अक्षर आहे. विठ्ठल जो शब्द आहे ना त्याच्यात 3 अक्षर आहे. कोणते, वि ठ आणि ल. विठ्ठल वि ठ आणि ल. वि विधाता, ठ नीलकंठ, ल लक्ष्मीकांत. म्हणजे स्थिती उत्पत्ती आणि लय या तिन्हीच एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. उत्पत्ती ब्रह्मदेव, सांभाळणारा भगवान स्थिती विष्णू, लय समाप्त करणारा भगवान शिवजी. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. आणखी सोपं सांगू तुम्हाला, ब्रह्म विष्णू महेश एकत्रित असेल तर या तिन्ही देवाचा संगम जिथं पाहायला मिळतो त्याला विठ्ठल म्हणावं. आणखी सोपा भाव सांगतो, व्ही म्हणजे ज्ञान, व्ही म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. मी तुम्हाला 3 शब्द सांगितले, ज्ञान शून्य स्वीकार. बोला बोला कोणते, ज्ञान शून्य स्वीकार. 3 शब्द लक्षात आले आपल्या, ज्ञान शून्य स्वीकार. आता बघा विठ्ठलाचा अर्थ किती गोड आहे. जो परमात्मा, जो देव, जो ईश्वर, जो परमात्मा, जो अल्लाह, जो गॉड, जो कुणी असेल तो. अर्थात एकदा दाखवा तो. जो तो देव ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. म्हणजे ज्ञान शून्य व्यक्ती जरी असला तरी सुद्धा त्याचाही स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. विठ्ठल शुद्ध
होणे जावे दंडी फिटे भावे धोका दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती असा जो परमात्मा आहे ना तो काय करा एकदा दाखवा तो हरी कारण एकदा तरी मी त्याला पाहिलं ना मग मात्र माझ्या जीवनात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलचे एक देखील जन्माचं सार्थक होईल जन्माचं सोनं होईल एकदा दाखवा तो हरी आणि हे करत असताना मी तुम्हाला का करतोय वा त्याचं कारण असं आहे तुमचे हाती हे फक्त तुमच्याच कारण देव जो असतो ना तो साधूच्या अंकित असतो साधूच्या हातात असतो आणि म्हणून आहे तुमचे हाती म्हणून देवाला जर आपल्या जवळ करायचं असेल तर साधूला जवळ करायचं कारण नामयाचे पाठी चाले देश लागव्या चरणीचे देव इच्छी राज चरणीची धावत चालते कारण देव साधूच्या मागे जात असतो साधू देवाकडे जात नाही हो देव साधूकडे येतो हे साधूचं सौभाग्य कारण देवाला एकले कंठीची मनोनिया येणे त्याला एकट्याला करमत नाही त्याला भजन भक्तीच करमत म्हणून वाचित आहे माझे भक्त बाकी नेते असं नारद आम्ही अरे कुठे नका पाहू करा हरी कथा ते जे अविचिंता सापडेल आणि साधूच्या जवळ असतो साधूंच्या संगतीत असतो आणि माऊली हे तुमच्या संगतीत आहे म्हणून तर संतांची संगती मनोमार्गवती हे तुम्ही सांगितलंय आणि तो देव सुद्धा तुमच्याच ऐकण्यात असल्यामुळे आहे तुमचे हाती मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय देशाचे राष्ट्रपती कोण आहे तुम्हाला माहिती आहे ऐका देशाचे पंतप्रधान कोण आहे मोदी साहेब हे माहिती आहे राष्ट्रपती लोक लक्षात येत नाही मुंबईचे माहिती तो बऱ्याच वेळा लक्षात येत नाही लोकांच्या मोदी साहेब लक्षात येतात ऐका देशाच्या पंतप्रधानांना जमीन आहे की यांना माहित नाही पण मोदी साहेबांना स्वतःच्या शेतीचा 7/12 जर कोर्टात सादर करायचा असेल तर त्या 7/12 सही कुणाची लागेल हे तर लक्षात येईल का 7/12 सही कुणाची घ्यावं लागेल मोदी साहेबांना तलाठ्याचीच पंतप्रधान असले म्हणून काय झालं पंतप्रधान जरी असले तरी कोर्टात 7/12 सिद्ध व्हावं असं वाटत असेल तर तलाठ्याची सही गाडी का वाजवली मला माहित नाही अर्थात त्याला वाटलं असेल पंतप्रधानापेक्षा तलाठी मोठा आहे म्हणून वाजवली आणि बरोबर आहे ते पण पुढच्या पदाला आणखी वाजवायला असती तर अजून वाटलं असतं आणखी पुढे घेऊन जातो ऐका जसं 7/12 तलाठ्याची सहीच महत्वाची आहे तसं देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर माऊलींची सही महत्वाची देव कोणाच्या सहीने जवळ येणार नाही तो तुमच्या सहीने जवळ येणार आहे आणि म्हणून आहे तुमच्या हाती म्हणून येतो काकुलती कारण तुमच्यासारख्या साधूंच्या सहीनेच माझा देव माझ्यावरती कृपा करेल आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय
पाणीदारच नाही. नाथ महाराज म्हणतात तुम्ही जो पाहिजे तो दाखवा, मी तुमच्याकडेच आहे. नाथ महाराजही देवच आहे, हाही देवच आहे, आणि ज्याला मागताय तोही देवच आहे. देवालाच मागतात, देवाजवळच मागतात, आणि देवच मागतोय. किती विलक्षण मागणी. आणि म्हणून तुम्ही काय करा माऊली, माझ्यासारख्या पामराला जवळ घेऊन थारा द्या अभंगाचा शेवटचा.
माझ्यासारख्या पामराला जवळ नाथ म्हणत जर स्वतःला पामर म्हणत असेल तर आपण काय करून घेतलं पाहिजे ते आपण आपलं ठरवू. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय कधी म्हणतात की मज पामर आहे काय मोठ्या माणसाच्या जवळ अत्यंत लीनतेने वागावं बोलावं असा ज्ञानोबरायांच्या समोरचा हा संदेश नाथ महाराजांचा आपण घेत आहोत की एका जनार्दनी थारा संती द्यावे मजा पामर. पामर या शब्दाचा अर्थ आपण जिज्ञासू घेतला तरी चालेल. मला जिज्ञासा आहे देवाच्या प्राप्तीची आणि अशा जिज्ञासू व्यक्तीला तुम्ही कृपा करून जवळ घ्या. आता बघा कृपेलाच पात्र असलेलं जीवन हे नाथ महाराजांचं, पण तरीही नाथ महाराज माऊलीकडे कृपाच म्हणतात करा माझ्यावरती. असलेली कृपेला तशी किंमत नाही. एरवी कॉमन शब्द कृपा, कोणाची कोणावरती कृपा होऊ शकते, पण कृपेचा विषय काय आहे त्याच्यावरती कृपेची ताकद अवलंबून असते. एक माणूस असा रस्त्याने फिरत होता, फिरता फिरता त्याला मित्र भेटला. तुम्हाला लई भूक लागली, जेवायला भेटेल का? चल म्हणलं गावात सप्ताह चालू भरपूर जेवण. तो म्हणला जाऊ का घरी? नाही मला कीर्तन ऐकून जा. आमच्यात नियम आहे जेवलं तर कीर्तन ऐकून जावं लागतं. कीर्तन ऐकून जा. तो कीर्तनाला बसला, कीर्तन जोरात झालं आणि कीर्तन झाल्यानंतर ज्यावेळेला तो घरी निघाला त्यावेळेला त्याची चप्पलच कुणीतरी हाणली. त्याची चप्पल चोरली. तो म्हणला मित्रा तुझ्या कृपेने जेवण चांगलं मिळालं, तुझ्या कृपेने कीर्तनही चांगलं ऐकायला मिळालं आणि तुझ्या कृपेने चप्पल सुद्धा गेलीच ना. हा म्हणजे कळलं का तुम्हाला? हा म्हणून तर भागवत महाराजांनी घरी आणून ठेवायला लागला. हा म्हणल्यावर चप्पल स्वतःची गेल्यावर माणूस चप्पल घेताना तुटकी अंगठ्याची घेतो नाही. ज्या अर्थी नाही म्हणतात त्या अर्थी तसं काही नाही. चांगली उचलली तो घरी गेला. घरी गेल्यानंतर सकाळच्या वेळ सणा सामर्थ्य बायको करत होती. करत असताना बायको म्हणते बापरे कुणीतरी पाहुणे आले दिसते. ती म्हणते मला त्याला झोपलेलं काय हो कुणीतरी पाहुणे आले तर सणा सामर्थ्य करते लवकर सांगा स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर. तुम्हाला कुणीच नाही मीच आलो आहे. अहो चप्पल तर नवी आहे तुम्हाला माझीच आहे. बायको म्हणते तुमच्या तर चपलीच्या डाव्या पायाचा अंगा तुटलेला होता ही तर नवी आहे. तुम्हाला बाहेर ओरडू नको घरात ये. आता या मावशा चांगल्या आहेत बिचाऱ्या सगळ्या. काय काय मावशा मालकाच्या अंगालाही इज्जत मारतात. आमच्या गल्लीतली एक बाई मालकाला म्हणली तुम्हाला तर नाही सांगितलेलं तू ऐकतच नाहीस. तू मला म्हणला महाराजी काय म्हणली मी म्हणलं जाऊ म्हणली तुला. म्हणला अरे बाहेर ओरडू नको घरात ये. अहो ही चप्पल कशी आणली? तुम्हाला खरं सांगू का तुला काय मला भूक लागली का माझा मित्र भेटला त्याने इतकं जेवण सुंदर दिलं मला. ती म्हणली मग पुढं काय? त्याच्या कृपेने जेवण मिळालं. तुम्ही बाई म्हणली मग पुढे? म्हणून त्याच्या कृपेने मला कीर्तन ऐकावं लागलं. बापरे मग कीर्तन ऐकलं. ती म्हणली मग पुढं काय झालं? पुढं माझी चप्पलच गेली. तेव्हा बाई म्हणली मग पुढं काय केलं तुम्ही? ही घेऊन आलो. ही घेऊन आलो म्हणजे बायको त्याचीच होती. बायको म्हणली तुमच्यासारखा स्वार्थी माणूस मी आळंदीच्या वारीत पाहिला नाही. स्वार्थी असावं माणसाने पण इतकं अरे अख्ख्या कीर्तनात तुमच्या इतका स्वार्थीच कुणी सापडलं नाही. गावात नाही जिल्ह्यात तुमच्यासारखा स्वार्थी माणूस नाही. तिथं चपला फक्त तुमच्याच पायाच्या होत्या का माझ्या पायाच्या नव्हत्या का? हा म्हणला जातो आता पुढच्या वारीला आळंदीला. कशासाठी? कृपा म्हणजे कुणाची कुणावरती कृपा होत असते. कृपेला काही अर्थ नाही. मला तर कधी कधी डॉक्टर महाराज लोक बोलतात ना सर एखाद्याला म्हणलं ना आपण काय हो कसं काय बरं चाललंय का तर ते लगेच काय म्हणते भाऊ आपल्याला तुमच्या कृपेने आमचं बरं आहे. त्याच्या कृपेने आपलं बरं कसं होईल? तेच गावात आम्हाला चोना मागते त्याच्या कृपेने आपलं असं म्हणत जाऊ नका. म्हणायचंच असेल ना एवढं म्हणा माझ्या आईवडिलाच्या कृपेने साधू संतांच्या गुरुच्या आशीर्वादाने
माझ्यासारखा सुखी जगातला मीच आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही. कारण कृपा करण्याचा अधिकार हा संतांनाच आहे, कारण ते निर्विकल्प असतात आणि अशा संतांनी जर कृपा केली तर होती कृपा तुमची. पशु बोले वेद, मी तर माणूस आहे, तुमच्या कृपेने माऊली भिंत चालते, तुमच्या कृपेने रेडा बोलतो आणि तुमच्या कृपेने जर हे सगळं चालत बोलत असेल तर माझ्यासारख्या पामराला सुद्धा तुम्ही जवळ घ्या आणि कृपा करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर स्वामी महाराज तुम्ही संतजन माझे ऐकावे भजन कृपा करा मजवरी एकदा दाखवा तू हरी. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी माऊलींच्या चरणी सद्गुरू स्वामी महाराजांच्या जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आज या विश्व शांती मंचावरती येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने हा मंच अनेक दिवसापासून आम्ही अनुभवत आहे, पण आज प्रत्यक्षात इथे येण्याचा योग आदरणीय डॉक्टर सुदाम महाराज पाणेगावकरांच्या मुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. महाराजांनी सरांचा निरोप माझ्यापर्यंत पोहोच केला आणि अत्यंत मन भरून आलं. खरं म्हणजे आमची चर्चा झाली. मी कराड साहेबांवरती एम.एडचा थेसिस लिहिला, पण कराड साहेबांच्या जवळ जाण्याचं कधी सौभाग्य आम्हाला लागलं नाही. पण या निमित्ताने येण्याचा हा योग इथला मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. आणि बसा, 2 मिनिटं बसा. हरे विनंती आहे, एक 2 मिनिटं खाली बसायचं आहे. आपण एक समोर बसलेले म्हणजे 2 मिनिटं खाली बसा. एक 5 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला. मित्र हो, वारकरी संप्रदायामध्ये जी आधुनिक घराणी आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, असं एक वारकरी संप्रदायातील महान व्यक्तिमत्व म्हणजे बंकट स्वामी महाराज. ज्या महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अनेक कीर्तनकार घडले, त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज गुरव, बंकट स्वामी महाराज हे प्रमुख या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे खांब आहेत. आणि आजही तुम्ही जर कधी कुठल्याही दुकानात जर गेला आपल्या पुस्तकाच्या किंवा आपल्या मालिकेच्या, तर विशेषत्वानं बंकट स्वामी महाराजांची मालिका आज मागितली जाते. याचं कारण का, ज्याच्यामध्ये अगदी ठाकोरीबद्ध अशा प्रकारच्या भजनांचा समावेश आहे आणि माऊली ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये जे भजनं चालतात, मला वाटतं त्यासाठी ही प्रमाण म्हणून मालिका समजली जाते. या मालिकेतील आता सध्याचे ज्याला आपण त्या संस्थेचं काम पाहणारे आदरणीय नाना महाराज कदम, खरं तर यापूर्वीच महाराजांना या ठिकाणी आपण पाचारण करायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी सातत्यानं विशेषत्वानं नाविन्यपूर्ण कार्यक्रम असतात. परंतु यावर्षी आदरणीय पाणेगावकर महाराज यांनी महाराजांचं नाव या ठिकाणी सुचवलं आणि म्हणून आपण त्यांना आज खऱ्या अर्थानं द्वादशीचा दिवस आहे, या दिवशीची ही कीर्तनाची हा माऊलीलाच ते त्यांच्या योगानं आज हे नाव या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यांनी अतिशय सुंदर, तुम्ही संत जन माझे ऐकावे वचन, कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी.
या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर अतिशय सुंदर कीर्तन केलेलं आहे. मी महाराज विश्वशांती केंद्र आळंदी माईस MIT पुणे आणि आळंदी देवविकास परिसर समितीच्या वतीनं आपल्याला मनापासून अभिवादन करतो, प्रणाम करतो. त्यानंतर आज दुसरं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे. तुम्हाला कल्पना असली पाहिजे, आपल्या वारकरी संप्रदायाचा ग्रंथ म्हणजे आपण ज्ञानेश्वरी समजतो. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेच्या सारस्वतामधील एक अप्रतिम, एक अतिशय सुंदर ग्रंथ आहे. परंतु या ग्रंथाच्या अगोदर विवेक सिंधू नावाचा ग्रंथ ज्या मुकुंदराज स्वामी यांनी लिहिला, त्या मुकुंदराज स्वामी संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय या ठिकाणी किसन महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण आपल्या माऊलींच्या वतीनं, माऊलींच्या भक्तांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करूया. आणि तिसरे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे, स्वामी साधन चैतन्यजी महाराज, संस्थान देऊळगाव, कुंडपाळ, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. आताच याच वर्षी आदरणीय पाणेगावकर महाराज ज्यावेळेला नवरात्रीचा पर्व काळ होता आणि आम्हाला बद्रीनाथ धाम या ठिकाणी जायचं होतं, महाराजांनाही कराड सरांनी निमंत्रण दिलं. परंतु त्यांनी 2-3 भागवत कथा, देवी भागवतांच्या कथा, ज्या ठिकाणी पहिली कथा झाली त्यांची, तर त्या संस्थानचे प्रमुख या ठिकाणी स्वामी साधन चैतन्यजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या तीनही मान्यवरांचा सन्मान आदरणीय हरिभक्तीपरायण तुळशीरामांना, सरांचे ज्येष्ठ बंधू उद्धव बाबू या मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. त्यानंतर 28 वर्ष ज्यांनी या ठिकाणी योगाची साधना आमच्या MIT परिवाराला शिकवलेली आहे आणि 30 तारखेला ज्यांना समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, असे आदरणीय योग गुरु मारुती पाडेकर गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. ते फक्त 2 मिनिटाचा आपल्याशी संवाद साधणार आहे. तर यांचा सन्मान झाला की आपण गुरुजींना या ठिकाणी विनंती करणार आहोत की कराड सरांच्या या आधिपत्याखाली ज्यांनी जवळजवळ 24 ते 30 नोव्हेंबर असा 28 वर्षाचा योग आमच्या MITच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि स्वतः कराड सर त्या ठिकाणी उपस्थित असतात अशांना शिकवला. ते गुरुवर्य मारुती पाडेकर गुरुजी, त्यांचं गाव आहे श्री क्षेत्र आळे, ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे वेद बोलवलेल्या रेड्यांची समाधी आहे. अशा पवित्र आणि पावन गावामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये पाडेकर गुरुजींचा जन्म आहे. धरम माऊली यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे अण्णांच्या आणि पालेगावकर महाराजांच्या शुभ हस्ते. यानंतर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष आदरणीय किसन महाराज पवार यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर स्वामी साधन चैतन्यजी महाराज, देऊळगाव, संस्थान कुंडपाळ, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, महाराजांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते. आपण गायक वादकांचा सन्मान नंतर करूया. 2 मिनिटं फक्त गुरुवर्य मारुती पाडेकर गुरुजी आपण आहेच त्या ठिकाणी बसून घ्या. सर्व माऊलींना नमस्कार. महाराजांच्या एवढ्या कोणत्या मनसोक्त मेजवानीनंतर मी आपल्याशी काही बोलायचं म्हणजे त्याचा योग नाही. आणि त्यातही यानंतर आपल्या भोजनाच्या मध्ये मी आहे, म्हणजे मला खात्री आहे. पण मला एकच संदेश माऊलींनी महाराजांनी सांगितलं की मी त्या रेड्याच्या समाधीच्या गावचा आहे, तर मला माऊलींनी एक रेडाचं मी बोलणार नाही, पण माऊलींचा एक संदेश मी आपल्या प्रत्येकाला देणार आहे आणि त्याची मला पोचपावती पण हवी आहे. आपण सर्व जात, धर्म, शिक्षण सर्वांच्या पुढे माऊलींनी काय दिलं, त्याला काही लागत नाही. विज्ञान संपतं, इथून पुढे ज्ञान सुरू होतं, पण त्याच्यासाठी ध्यान आम्हाला आवश्यक आहे. आणि त्या ध्यानाचा जर थोडासा जर प्रयत्न केला तर काय होऊ शकतो हे आपण या ठिकाणी सर्वजण, ज्ञान आहे पण गॅरंटी नाही, पण अनुभव आहे तर ज्ञान मिळेल ना. प्रत्येकाला अनुभव, आणि कदाचित तो अनुभव द्यायला जर मी कमी पडलो तर ती माझी कमी असेल, आणि जर तो अनुभव आपल्याला जर आला तर तो माऊलींचा प्रसाद असेल.
मग पुढे भविष्यात आपण बघू, आपल्याला काही मेजबानी पण हवी असली तर सामूहिक तीही आपल्याला मिळेल. आणि MIT खरंच जगात योग कुठेही नव्हता, योग होता पण सर्वसामान्यांसाठी पुढे नव्हता. अशा वेळेला 96 साली कराड सरांनी लोक अशाच संख्येने हा सुरू केला, लोक नावं ठेवायची. पण आज अशी परिस्थिती आहे की जगात सर्व ठिकाणी योग आहे. आपण थोडे त्याच्यात मागे आहोत आणि मग आपल्याला काय पाहिजे, आरोग्य पाहिजे ना. तेही आरोग्य नांदत ते त्यापैकी सुख कोण येते, आरोग्य तर घेऊ पण सुखही मिळेल. आणि त्याच्यासाठी आम्हाला काय हवंय, फक्त श्वास. काय हवंय, श्वास. पण मी जर तुम्हाला असं सांगितलं तर सर्वांनी, तर मी अगदी 2 मिनिटात संपवणार, पण थोडंसं सहकार्य द्याल का मला? ज्यांना ज्यांना आवाज जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत सर्वांसाठीचा हा माऊलींचा संदेश आहे, प्रसार आहे. तर मग मला आपल्याला एखादी सर्वांनी उभं राहायचं, सर्वांनी उभं राहायचं. ज्यांना उभं राहता येत नसेल त्यांनी बसून राहा, सर्वांनी उभं राहायचं. मी पहा, आपण आपली माऊलीवर श्रद्धा आहे म्हणून आणि आपली क्षमता आहे म्हणून आपण इथपर्यंत आला. दुसरी माऊलीवर श्रद्धा आहे ना, मग माऊलीवर सोडून द्या. तुमच्या बाबतीत जबाबदारी जी घ्यायची ती माऊली घेणार आहे. किती? फक्त 2 मिनिटासाठी. हातात जर मोबाईल वगैरे काही असेल तर मला तुमचे दोन्ही हात मोकळे पाहिजे. मोबाईल असेल तर खिशात ठेवा, पिशवी असेल तर बाजूला ठेवा. दोन्ही हात मोकळे आहेत का? नाही, आयुष्य मला वर नको, अजिबात नाही. तुम्ही जशा आयुष्यभर ज्या एका अनोळखी व्यक्तीवर आम्ही जीवन जगतो, आयुष्यभर शेवटपर्यंत, पण शेवटपर्यंत त्याला आम्ही ओळखतच नाही. अनोळखी व्यक्ती बरोबर किती दुर्भाग्य आपलं. आणि ओळखलं तर फक्त 3% ओळखतो. किती? 3. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपण स्वतः आहोत. कोण आहोत आपण? आपल्याला सर्वांची ओळख करून घेतो, पण आपली कधी ओळख करून घेतली का? आता या ठिकाणी माऊली आणि आपण याच्यामध्ये मी पण येणार नाही. पायाचे अंगठे जमिनीला टच करून ठेवा, फक्त पायाचे अंगठे जमिनीपासून उचलू नका. दोन्ही हात खाली रिकामे सोडून द्या. दिलेत ना? सर्वांनी दात ओठ रिकामे सोडून द्या, दात ओठ रिकामे सोडून दे. मी आता खूप लांबवणार नाही, पण द्या. आणि डोळे बंद करा.